नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे YouTube चॅनलवरती. आज आपण संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 अर्थात सर्वात सगळ्यांची आवडती पोस्ट तलाठी, लिपिक, AMVI आणि इतर ज्या काही पोस्ट आहेत त्या अनुषंगानं ही जी 2026 ची जी पूर्व परीक्षा होऊ घातलेली आहे, तर त्याच्यात 60+ गुणांसाठी रोडमॅप काय असावा त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आता हे असे लेक्चर येतच राहतील. जास्तीत जास्त कसे गुण मिळवायचे याच्याबद्दल मी बोलतच राहणार आहे आणि दुसरं क्वालिटीच्या बाजूने बोलत राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिझल्टच्या सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे कट ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे नेऊन ठेवण्यास नक्कीच फायदेशीर ठरतील अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लेक्चर अगदी व्यवस्थितपणे पहा आणि नेहमीप्रमाणे आपला कमेंट बॉक्स सर्वांसाठी ओपन असतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. बाकी तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आता या लेक्चरमध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच ते तुम्ही मे बी पहिल्यांदा ऐकत असाल किंवा याच्या अगोदरही तुम्ही कधी ऐकलं असेल आणि त्याच्यावरती तुम्ही कार्यवाही सुरू केली असेल. जर का नसेल केली, योग्य वेळ आहे, आत्ता हे करणं गरजेचं आहे. प्रिलिम्सला तुम्हाला 60+ मार्क येऊ शकतात का? तर अभ्यास केल्यावर तुम्हाला 70+ मार्क येऊ शकतात. परंतु आत्ता अभ्यास करणं गरजेचं आहे. आयोगाचा पॅटर्न बदलतोय, तर आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला आपल्या अभ्यासात बदल करणं गरजेचं आहे. नक्की तो बदल काय असावा, कसा असावा, या अनुषंगानं तलाठी भरती आहे की हे दुसरं काय आहे, अभ्यासाचं नियोजन कसं असावं, अभ्यासक्रमात नक्की फरक काय आहे, PYQचं महत्व किती आहे, प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजेत की नाही सोडवायला पाहिजेत, या 5-6 गोष्टींवरती डिटेलमध्ये आज आपण या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. त्याच्यामुळं हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांनी पहिल्यांदाच याच्यामध्ये ग्रुप सी मध्ये तलाठीची पदं ऍड झालेली आहेत म्हणून ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्यांनी तर हे लेक्चर आवर्जून पाहायला पाहिजे. त्यामुळं या लेक्चरमधून ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्या नक्की पोहोचल्या की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यामुळे आपण सुरुवात करूया. 60+ मार्क हे तुमचं मिनिमम टार्गेट असावं. आता बऱ्याच जणांना वाटते एवढ्या मोठ्या जागा आहेत, आता 6,500 जागा आहेत, अजून याच्यामध्ये ऍड होण्याची शक्यता आहे, ऍड मोठी होईल, मग मेरिट एवढं लागेल का? ओके, आपण तयारी ठेवू ना. म्हणजे हे जे 60+ मार्क आहेत तर ते तुम्हाला फक्त प्रिलिम्सला नाही कामाला येणार, हे तुम्हाला मेन्सच्या पेपर 2 GS मध्येही कामाला येतील. त्याच्यामुळे तुमचं मिनिमम टार्गेट ठेवा 60. म्हणजे 60 पेक्षा जास्त पडले तर तुम्हाला काय अडचण आहे का? नाहीच ना. त्याच्यामुळे जर काही इथं चांगले मार्क पडले तर तुमचा मेन्स मधला GS चा पेपर कव्हर होईल, याची काळजी घ्या. त्यामुळे मिनिमम टार्गेट 60+ मार्कांचा ठेवा. कट ऑफ किती लागणार? कट ऑफ 2 लागला तरी तुम्ही तयार आहे, कट ऑफ 59 लागला तरी तुम्ही तयार आहात. त्याच्यामुळे काही टेन्शन नसावं ही काळजी घ्या. त्याच्यामुळे तयारी किती ठेवायची? 60+ गुणांची तुम्ही तयारी ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे टार्गेटच तुमचं ठेवा की मला 60+ मार्क मिळवायचे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. कसा करायला लागेल त्याची आपण व्हिडिओमध्ये पाहतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाची पंचसूत्री असते. म्हणजे 5 सूत्र असतात की ज्या सूत्रातून तुम्ही यश मिळवू शकता. पण मुद्दाम आपण ही 6 सूत्र डिफाईन केलेत, डिसाईड केलेत आणि या प्रत्येक गोष्टीवरती आता मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तलाठी भरती नाहीये. कारण याच्या अगोदर जी तलाट्याची पदं भरली गेली होती तर ती सरळ सेवेतनं भरली गेली होती. म्हणजे एक पेपर, त्याच्यामध्येच मराठी इंग्लिश, त्याच्यामध्येच मॅथ्स रिझनिंग, त्याच्यामध्येच GS GK हे सगळं एकाच पेपरमध्ये होतं. तुम्ही एक पेपर दिला, त्याचा रिझल्ट लागला की तुम्ही तलाठी व्हायचा. तुम्ही गोष्ट काय लक्षात ठेवायची, गट क ची MPSC ची ही परीक्षा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य या 2 टप्प्यांमधून पार व्हायचं आहे. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी इंटरव्ह्यू नाही, हेही लक्षात ठेवा. पूर्वला एकच पेपर आहे, त्याच्यामध्ये 100 प्रश्न, 100 गुण आहेत. मेन्सला मात्र तुमचे 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे तुमचा भाषा, म्हणजे त्याला आपण लँग्वेज म्हणू. दुसरा पेपर आहे GS सामान्य अध्ययन पेपर 2. आता या भाषेच्या पेपरमध्ये 50 मार्कांचं किंवा 50 प्रश्न तुम्हाला मराठीचे आहेत, 50 प्रश्न तुम्हाला इंग्लिशचे आहेत. हा पहिला पेपर. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला मॅथ्स रिझनिंग, करंट अफेअर्स, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे सगळे मिळून GS चा पेपर बनतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रिलिमच्या पेपरचं महत्व नाहीये, परंतु तुमचं जे सिलेक्शन आहे तर या मेन्सच्या 2 पेपरवरती आधारित ठरणार आहे. जर का जे तलाठी भरती आहे म्हणून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. ही तलाठी भरती नाही. MPSCचा ग्रुप सी चा हा पेपर आहे, ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि तिथे तुम्हाला प्री नंतर मेन्स द्यायचे आहे आणि मेन्सचे 2 पेपर आहेत. हे लक्षात ठेवा. मागच्या व्हिडिओमध्ये ह्या 2 पेपरबद्दल मी बोलले. म्हणजे आता जे MPSC करतात त्यांना माहितच आहे गट क चं काय पॅटर्न आहे तो. परंतु जे नव्याने आलेले आहेत, मला तलाठी व्हायचंय म्हणून आलेले आहेत, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, ही तलाठी भरती नाही. तुम्हाला गट क चा अभ्यास करावा लागणार आहे.
बरोबर. आणि गट क चा अभ्यास म्हणजे काय, पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर. मेन्सला काय होतंय, लँग्वेजचा पेपर तुम्हाला ऍड ऑन होतोय. असे मेन्सचे 2 पेपर आहेत आणि मेन्सचे 400 मार्क आहेत. प्रिलिमचे 100 मार्क आहेत. परंतु प्रिलिम्स ही चाळणी आहे. चाळणीतून तुम्ही मेन्सला येता आणि मग मेन्सचे पेपर आपल्याला द्यायचे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही तलाठी भरती म्हणून जर याच्याकडे बघत असाल, म्हणजे आता मार्केटमध्ये ते झालंय तलाठी भरतीसाठी एवढे पुस्तक वाचा आणि तलाठी व्हा, तर ते चालणार नाही. ते नाही चालू शकत. गट क चा पेपर आहे, त्यासाठी तुम्ही गट क च्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत, पूर्व आणि मुख्यच्या. मग तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेची काठिण्य पातळी किती आहे, आयोग कशा पद्धतीने प्रश्नाचं ड्राफ्टिंग करते, प्रश्न विचारते, मग याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे, याच्यासाठी मला चांगले स्टँडर्ड सोर्स कोणते आहेत, हे तुम्ही सगळं पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तलाठी भरती म्हणून आलेल्यांनी ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्याला धरूनच आहे, अभ्यासक्रमातील फरक समजून घ्यायचा आपल्याला. बरोबर. म्हणजे अगोदर तेच नेहमीप्रमाणे तलाठी व्हायसाठी आपण काय वाचले, एकच कुठलं तरी मार्केटमधलं पुस्तक वाचले आणि त्याच्यावरती आपण जी पास झालेली लोक असतील. पण मग आता एकच पुस्तक वाचून चालणार आहे का, नाही. म्हणजे लँग्वेजसाठी तुम्हाला पीवायक्यू करायला लागणार, मग एखादी लँग्वेज खूपच कच्ची असेल तर एखादी बॅच करायला लागणार किंवा एखादा स्टँडर्ड सोर्स वाचायला लागणार. GS2 जो आहे त्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, ओके, कायदे आहेत, इन्व्हायरमेंट आहे, टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आहे. याच्यासाठी तुम्हाला चांगली स्टँडर्ड पुस्तकं वाचावी लागतील. आणि शेवटी मग जाता जाता माझं पॉलिटी पीवायक्यू पल्स पॉलिटीच्या रिव्हिजनसाठी हे तुम्ही करू शकता का, तर करू शकता. अभ्यासक्रमातला फरक जो आहे तर तो तुम्ही समजून घ्या. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला मॅथ्स रिजनिंगचं वेटेज वाढलेलं दिसतं, इथं सायन्स आणि टेकचं वेटेज वाढलेलं दिसतं, इथं तुम्हाला 2 कायदे ऍड झालेले दिसतात. म्हणजे अगोदरचा तलाट्याचा सिलेबस आणि आत्ता गट क च्या मुख्य परीक्षेचा सिलेबस याच्यातला तुम्हाला फरक दिसेल. म्हणून मी काय सांगतोय, अभ्यासक्रमातला फरक समजून घ्या काय आहे तो. जे गट क चा अगोदरपासून अभ्यास करतायत तर त्यांच्यासाठी हे काय मोठं टार्गेट नाही किंवा हा काय मोठा टास्क नाही. परंतु जे पहिल्यांदा त्यांनी फॉर्म भरलाय तर तो फरक समजून घेणं अपेक्षित आहे आणि मग आपण कामाला लागणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, अभ्यासाची दिशा काय असावी. बरोबर. आता आयोग बदलते, आयोग बदलते तर आपण बदलायला पाहिजे की नाही, तर बदलायला पाहिजे. म्हणजे 2026च्या अगोदरचे पेपर आणि 2026 मधले पेपर याच्यामध्ये फरक जाणवतोय का, तर डेफिनेटली 100% याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे पीवायक्यूचं डायरेक्ट रिपिटेशन जे होतं तर ते जवळजवळ 0% झालंय. म्हणजे मी म्हणणार नाही झालंच नाही, एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला दिसेल, तो पण कसा दिसेल, त्यांनी 2011च्या प्रश्नातली एक लाईन उचलली आहे, 15च्या प्रश्नातली एक लाईन उचलली आहे, 20च्या प्रश्नातली एक लाईन उचलली आणि 26चा प्रश्न बनलाय, असं झालंय. परंतु ऍज इट इज 2011चा क्वेश्चन उचलला आणि 2026 मध्ये टाकलाय असं दिसतंय का, तर नाही दिसत. अभ्यासाची दिशा काय असायला पाहिजे, तर आत्ता स्टँडर्ड बुक वाचणं गरजेचं आहे. कुठलंही एक स्टँडर्ड बुक वाचा. म्हणजे तुम्ही कधी तर स्वतःला प्रश्न विचारा की शेवटचं मी स्टँडर्ड बुक कोणतं आणि कोणत्या विषयासाठी वाचले, आठवतंय का एकदा बघा. आपण वाचलंच नाही कधी. आपण फक्त आपला गेम जो आहे तर तो आपण फक्त क्लास नोट्स वरती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे असं नाही म्हणत की क्लास नोट्स तुम्ही वाचूच नका, पण एक स्वतःलाच प्रश्न विचारा, क्लास नोट्स आपण वाचतो कधी, कधी वाचतो, की ज्यावेळेस तुमची 1-2 चांगल्या रिव्हिजन झालेल्या असतात आणि तुम्हाला परीक्षेला जायचंय, तर त्याच्या अगोदर तुम्ही क्लास नोट्स रिव्हिजनसाठी वाचू शकता. आपलं पहिल्यापासून शेवटपर्यंत क्लास नोट्स वरतीच चाललंय. त्या वाचा, पण त्या शेवटच्या टप्प्यात वाचा. प्रत्येक विषयाचं एक स्टँडर्ड बुक तुमच्याकडे असायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यावरती तुम्ही काम करायला पाहिजे आणि मग शेवटी तुम्ही क्लास नोट्स वाचा. आयोगाची डिमांड पण समजून घ्या. म्हणजे प्रत्येक विषयाचं एक स्टँडर्ड बुक, पहिली रिव्हिजन त्याच्यातनं आणि मग शेवटी परीक्षेला जाता जाता जर का तुम्हाला वेळ कमी असेल तर मग रिव्हिजनसाठी तुम्ही क्लास नोट वाचा. मार्केटमध्ये जे मटेरियल उपलब्ध आहे ते तुम्ही वाचू शकता. ओके. एमपीएससी नेहमी सांगतो मी 2 गोष्टी मागते, एक काहीतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि दुसरं स्वतःला एका टाइम फ्रेम मध्ये बसवायला लागतं. म्हणजे अभ्यास करत असताना 7 ते 11 तुम्ही जर का फक्त अभ्यासच करत असाल तर 7 ते 11चं नियोजन तुम्ही बनवा. म्हणजे हे काय मी मोटिवेशन म्हणून सांगत नाही, हे तुमच्या नियोजनाशी संबंधित आहे. म्हणजे मला ते सांगायचंय ना, तुम्ही सेल्फ मोटिवेटेड आहात मला ते माहित आहे, पण 7 ते 11चं एक नियोजन बनवा. त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की प्री नंतर मेनसाठी वेळ खूप कमी आहे, तर आता ऑगस्ट पर्यंत कमीत कमी आपल्याला मेन्स 90% कंप्लीट झाले पाहिजे. याचाच अर्थ काय, लँग्वेजचे जे 2 सब्जेक्ट आहेत मराठी इंग्लिश हे बऱ्यापैकी कंप्लीट झालेले असायला पाहिजेत. टेक्नॉलॉजी, ऍक्ट आणि इन्व्हायरमेंट याच्यावरती आयोगाने कसे मेन्सला प्रश्न विचारलेत हे कमीत कमी आपण पाहिलं तर असायला पाहिजे. ओके. ह्या गोष्टी ऑगस्ट पर्यंत चालतील आणि मग 1 सप्टेंबर पासून प्रिलिम्सच्या मागे लागा. पण आता फक्त प्रिलिम्स करतो याचा अर्थ प्रिलिम्सचाच अभ्यास होईल का, कारण तेच सगळं मेन्सला आहे थोडंसं डिटेल डेप्थ मध्ये. त्याच्यामुळे मेन्सही इनडायरेक्टली अभ्यास तुमचा होणारच आहे. त्यामुळे लँग्वेज चांगली झाली पाहिजे आणि जीएसआय अभ्यास चांगला झाला असायला पाहिजे.
त्यामुळे 7 ते 11चं प्रॉपर शेड्यूल बनवा आणि नुसतं बनवून ते कुठेतरी रीडिंगमध्ये चिटकवलंय, रूममध्ये चिटकवलंय असं नका करू. त्याला फॉलोही करण्याचा प्रयत्न करा. सेल्फ डिसिप्लिन खूप महत्वाची आहे. स्वयंशिस्त अंगी बाळगणं आत्ता तर गरजेचं आहे. तर 6,500 एक जागा तुमची होईल. नाहीतर मग मागची 7,000 जरी ॲड निघून गेली तशी ही पण निघून जाईल. मग जागा जास्त आहेत, मग प्रीचा कट ऑफ कमीच लागेल, मग कमीच अभ्यास करतो. असं गाफील राहू नका. अभ्यासात शिथिलता आली तर ती मग रिझल्टला इम्पॅक्टफुल ठरेल किंवा इम्पॅक्ट करेलच असं मला वाटतंय. त्यामुळं एक प्रॉपर नियोजन असावं. ते फक्त नियोजन कागदावरती नसावं, ते प्रत्यक्षातही उतरावं. नाहीतर नुकतंच असं सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत अगदी मायक्रो सेकंदाचं सुद्धा नियोजन केलंय, पेपरवरती लिहिलंय आणि ते फॉलोच होत नाही. म्हणजे चहा प्यायला 4 वाजता गेल्यावर आपण 8 वाजता जर जेवण करून बॅग न्यायलाच रीडिंगमध्ये येत असेल, तर मग विचार करायला लागेल. जी लोकं घरी बसून अभ्यास करतात, ज्या गृहिणी आहेत, जे वर्किंग लोक आहेत, त्यांनी जेवढा वेळ तुम्हाला मिळतोय, तर तेवढा वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला 4 तास मिळतायत, तर 4 तासाचं प्रॉपर शेड्यूल बनवा आणि ते फॉलो करा. ऑगस्टपर्यंत मेन्स जेवढी जास्त कंप्लीट करता येईल तेवढी जास्त कंप्लीट करा आणि 1 सप्टेंबरपासून प्रिलिमच्या मागे लागा. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 60 दिवस तुम्हाला प्रिलिमसाठी राहत आहेत. त्याच्यात बरेचसे मेन्सचे तुमचे टॉपिक कव्हर होऊन जातील. बरोबर? म्हणजे प्रीचा विचार केला, मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे गेम चेंजर आहे. याच्यामध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स आले, तर मॅथ्स तर मी म्हणतो कंबाईन करत असताना तुम्हाला मॅथ्स जमायलाच पाहिजे आणि मॅथ्स जर का जमलं तर मग सगळं सोपं होतं. म्हणजे आयुष्याचं गणित सुटतंय किंवा आयुष्याचं गणित मॅथ्स सोडवतंय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे मॅथ्सवरती कमांड आणा. बरोबर? दररोज मॅथ्सची प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. आयोगाचे पेपर बघा, आयोगाचे पीवायक्यू बघा आणि त्याची दररोज प्रॅक्टिस करा. हे करणं गरजेचं आहे. आणि मेनसाठी तर मग 22 मार्काला मॅथ्स, 22 प्रश्न मॅथ्सचे आहेत. इथं 20 तर आहेत प्रिलिम्सला. त्यामुळं जो विषय मला जमत नाही, तर त्या विषयाला का जमत नाही आणि कशासाठी जमत नाही 2 प्रश्न विचारा आणि मग ते तुम्हाला सोपे वाटतील किंवा सोपे होतील. म्हणजे एखादी गोष्ट जमत नसेल तर त्याच्या पाठीमागे लागा. मग ते जमतंय. त्यामुळं अभ्यासाची एक योग्य दिशा असायला पाहिजे, एक नियोजन असायला पाहिजे. ते नियोजन कागदावरती यायला पाहिजे आणि कागदावरचं प्रत्यक्षात उतरायला पाहिजे. तर मजा आहे. ओके? हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्ट पेपर. त्याचं महत्व आहे का? तर आहे. तुमचा अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे काय पॅरामीटर्स आहेत? तुम्ही म्हणाल पीवायक्यू आहेत. पीवायक्यू तुमचे पाठ झालेत. म्हणजे 2011 पासून 2026 पर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत ते तुम्हाला सगळे माहीत आहेत. आणि याच सगळ्या पीवायक्यूचा डाटा तुम्ही जे रेफरन्स बुक वापरता त्याच्यामध्ये त्यातली ऑलरेडी त्या लेखकाने टाकून दिलाय. आता माझं जे पॉलिटी पीवायक्यू पल्स पुस्तक आहे, तर आता तुम्हाला सप्टेंबर पासून मिळायला सुरुवात होईल. याच्यामध्ये 2026 मधल्या सगळ्या एक्झामचा डाटा मी टाकून दिला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पॉलिटीचा प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही. सगळ्याच लेखकाचं मत असतं की अपडेट व्हावं. ओके, म्हणजे तुमचे प्रश्न तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचे प्रश्न सुटणारच आहेत. पीवायक्यू तुम्हाला जमणारच आहेत. मग पीवायक्यू वरती थांबायचं का? नाही. याच्यासाठी टेस्ट पेपर किंवा टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे. तुम्हाला जी बेस्ट टेस्ट सिरीज वाटते ती बेस्ट टेस्ट सिरीज लावा. म्हणजे आम्ही कामच करतोय टेस्ट सिरीजवरती बेस्ट ऑफ द बेस्ट. ओके, एक ऑफलाईन टेस्ट सिरीज लावा आणि त्याला आयोगाच्या पेपरप्रमाणे डील करा. नाहीतर पेपर 11ला आपण असं एकदम थाटात जाणार 11 वाजून 5 मिनिटांनी. मग जागा नाही मिळाली, पेपरच नाही मिळाला, उगाच त्या कोऑर्डिनेटर बरोबर, इन्व्हिजिलेटर बरोबर वाद घालायचा. असं नका करू. म्हणजे तुम्ही जाता का आयोगाच्या पेपरला 11 वाजून 5 मिनिटांनी? म्हणजे 10:30 नंतर तुम्हाला गेटमधनं आतच घेत नाहीत. असं आहे. मग आयोगाच्या पेपरप्रमाणे डील करा ना. की आज माझा आयोगाचा पेपर आहे त्याच्याप्रमाणे मी डील करीन. थोडं तुम्ही त्याही वाईज मॅच करायचा प्रयत्न करा. त्यामुळे एक टेस्ट सिरीज लावा आणि बाकी जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त पेपर सोडवता येतील तेवढे जास्तीत जास्त पेपर सोडवा. कारण तुमचा अभ्यास किती झालाय हे चेक करण्यासाठी हा एक पॅरामीटर आहे टेस्ट सिरीज. म्हणजे टेस्ट सिरीजला तुम्हाला 100 पैकी 200 मार्क आले काय किंवा 100 पैकी -100 आले काय डझंट मॅटर. हे काहीच मॅटर करत नाही. आधी जर मार्क पडला आपलं नाव बोर्डावर लागणार आहे असंही काही नाही किंवा मार्क कमी आले मग याचा अर्थ माझा रिझल्टच येणार नाही असं काही नाही. पण टेस्ट सिरीजला आपल्याला काय चेक करता येईल? एका तासात मला पेपर सुटतोय का? मी 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचतोय का? 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो तर माझा अटेम्प्ट किती आहे? माझी अॅक्युरेसी किती आहे? प्रश्न समजतायत का? मला मॅथ्स बरोबर व्यवस्थितपणे डील करता येते का? या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करता येतील या टेस्ट सिरीजला. त्याच्यामुळे टेस्ट सिरीजचं महत्त्व आहे. एक ऑफलाईन लावायची आणि जेवढे पेपर तुम्हाला सोडवता येतील तेवढे जास्तीत जास्त पेपर सोडवायचे. मग सर आम्ही एकच टेस्ट सिरीज लावली, मग 9च पेपर आहेत तिथं, मग 9च सोडवू का? 7च पेपर आहेत, मग 7च सोडवू का? जेवताना आपण असं म्हणतो का? 2च चपात्या दिल्या त्या 2 वरतीच उठतो. एखादी मागून घेतोच की. तर मग ह्याच्यावरती काम करा. जेवढे जास्त पेपर सोडत मला सांगा 10-15,000 क्वेश्चन जर का तुमच्या हाताखालनं गेले, तर आयोगाचा पेपर त्याच्या बाहेर सेट होईल असं वाटतंय का? नाहीच ना. 10-15 हजारामधनं 100 क्वेश्चन काय बाजूला निघत नाहीत काय? इन्क्लुडिंग मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स.
त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणं अपेक्षित आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, आयोगाचे मागच्या वर्षीचे प्रश्न. त्याचे प्रमाण म्हणून काय आहे आपल्याकडं, तर PYQ आहेत. म्हणजे सपोज आता राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, आयोगानं याच्यावरती किती डेप्थ मध्ये प्रश्न विचारला हे कोण सांगेल तुम्हाला? हे PYQ सांगेल. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण याच्यामध्ये किती डेप्थ मध्ये प्रश्न विचारला हे कोण तुम्हाला सांगेल? हे PYQ सांगेल. 21 ते 26 चे पेपर टाइम लांब सोडवा आणि इतर PYQ आहेत तर 20, 19, 18, 17, 16 असं मागे जावा. बरोबर? म्हणजे 17च्या अगोदरचा पॅटर्न वेगळा होता, 20 नंतरचा पॅटर्न वेगळा आहे आणि 25 नंतरचा पॅटर्न आयोगाचा बदललेला दिसतो. तर बदललेल्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला त्याच्यासोबत डील करता यायला पाहिजे आणि जर का ते आलं तर समजायचं आपण पास होणार. PYQचं रिपिटेशन कमी झालंय, महत्व थोडंसं कमी झाले, मग करायचंच नाहीत का? नाही, PYQ करायचे आणि ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न येतात ते टॉपिक तुम्हाला सगळे चांगले माहित असायला पाहिजे. त्यामुळे PYQ प्रमाण आहे, PYQ तुम्ही व्यवस्थितपणे पाहणं गरजेचं आहे. तुमचे पाठ झालेत मला माहित आहे, पण त्याच्यातले 2 PYQ बाजूला काढले तर ते चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे PYQ चांगलं करा. PYQला कंटेंट ज्या पुस्तकामध्ये अडकलंय ते पुस्तक तुम्ही वाचतच असता, त्याच्यामुळे PYQ तुम्हाला सुटायला पाहिजे. PYQ महत्वाचे ठरतात. PYQ का महत्वाचे ठरतात? म्हणजे PYQचं रिपिटेशन होईल म्हणून PYQ महत्वाचे नाही ठरत. PYQ प्रमाण आहे की एखाद्या टॉपिकवरती आयोग कसा प्रश्न विचारू शकतो हे तुम्हाला PYQ सांगतील किंवा मागील वर्षाच्या आयोगाचे प्रश्न सांगतील. येते लक्षात? हा एक मुद्दा. आणि 6वा शेवटचा मुद्दा आहे, आयोगाची डिमांड समजून घ्या. म्हणजे 2026 मधले जर का तुम्ही प्रश्न पाहिले किंवा क्वेश्चन पेपरचं ड्राफ्टिंग जर का तुम्ही पाहिलं तर काठिण्य पातळी तुम्हाला वाढत गेल्याचं दिसतंय किंवा वाढल्याचं दिसतंय. आणि म्हणजे ग्रुप सी ची मेन जी आहे त्याच्यामध्ये जॉग्राफीच्या प्रश्नाची परिस्थिती काय आहे लक्षात ठेवा. म्हणजे आयोगानं 3-4 प्रश्न एन्व्हायरमेंट वरती विचारणं साहजिक होतं. आयोगाने 6 प्रश्न एन्व्हायरमेंट वरती विचारलेत. ग्रुप सीच्या मेन्स मधलं तुम्हाला मॅथ सोपं वाटेल, पण प्रश्नाची लेंथच एवढी आहे की तुम्ही वाचता वाचता तुम्हाला असं दम लागल्यासारखं होईल. सायन्स तुम्हाला सोपं जाणवेल, पण मग इकडे हिस्ट्री आणि जॉग्राफी तुम्हाला अवघड वाटतंय. पॉलिटीचे प्रश्न वरवरनं सोपे वाटतायत, त्याच्यावरती राष्ट्रपतीचा प्रश्न आणि नागरिकत्वाचा प्रश्न साध्या सोप्या सरळ भाषेत दिला असता तर तुम्हाला डोळे झाकून त्याचं उत्तर आलं असतं, पण त्या विषयाची परिभाषा तुम्हाला त्या प्रश्नात पाहायला मिळते. त्यामुळं आयोगाची डिमांड बदलली आहे आणि जोपर्यंत आयोगाची डिमांड तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही सप्लाय नाही करू शकणार. आणि एकदा जर का आयोगाची डिमांड समजली तर तुम्ही व्यवस्थितपणे सप्लाय करू शकता. म्हणजे UPSCची डिमांड वेगळी आहे, MPSCतल्या राज्यसेवेची डिमांड वेगळी आहे, बरोबर? गट ब ची डिमांड वेगळी आहे, गट क ची डिमांड वेगळी आहे. तर गट क ची डिमांड तुम्ही समजून घ्या काय आहे ती. म्हणजे वन लाइनर आहे, फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल डाटा आहे, की अजून दुसरं काय आहे विचारतोय, हे तुम्हाला कोण सांगेल? हे पेपर सांगतील. म्हणजे वर्षभरातले सगळेच पेपर बघा, गट ब चा बघा, राज्यसेवेचा बघा, गट क चा पूर्व मुख्यचा बघा, काय अडचण आहे बघायला. त्याच्यावरून तुम्हाला आयोगाची डिमांड कळेल आणि एकदा जर का आयोगाची डिमांड आपल्या टप्प्यात आली मग संपला विषय. त्यामुळं हे समजून घेणं गरजेचं आहे. हे 6 मुद्दे मला माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले की जे तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होते. याच्या पलीकडे जर का तुमच्या अजून काही डाऊट असतील की अजून याच्याबद्दल तुमचं वेगळं काही मत असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता. त्याच्याबद्दल आपण बोलत राहू. क्वालिटी मी तुम्हाला सांगितलंय सोपा करीन तर मी सोपाच करीन. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तो हे जे काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल मी बोललोय तर याच्या पलीकडे जर का काही तुम्हाला अजून वाटत असेल तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यावरही आपण चर्चा करू, त्याच्यावरही आपण सोल्युशन, त्याच्यावरतून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कारण चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि संवादातनं नव्या दिशा सापडतात, नवे मार्ग सापडतात. सो ट्रस्ट ऑन प्रोसेस ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही टिकून राहिला तर 101% जिंकाल. हे जे काही 5-6 महत्त्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहेत हे डोक्यात घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. ओके, तुर्तास आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.